ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 22। अध्याय पहिला। अर्जुन विषाद योग। पडिलिया तिये ठाई मग कल्पांतीही उकलू नाही, येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे। देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजूनिवरी त्रासून उपजे। हृदय वज्राचे हे काय कीजे, अवधारी पा। अपेक्षिजे राज्य सुख, जया लागिते तव क्षणिक। ऐसे जाणता ही दोख, अवघे ऋणा। जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सूदले। सांगपा काय थेकुले, घडले आम्हा। अर्जुन पुढे म्हणाला, त्या नरकात पडल्यावर कल्पांतीही तेथून त्यांची सुटका होत नाही, इतका त्या कुलक्षयामुळे अधपात होतो। देवा, हे सर्व आम्ही आपल्या कानांनी ऐकले आहे, तरी सुद्धा त्या पापाला आम्ही भिवू नये। उलट ते करण्यासाठी आपले हृदय वज्रासारखे बनवावे की काय, याचा आपणच विचार करा। कुलक्षय करून ज्याच्याकरिता स्वराज्य सुखाची अपेक्षा करायची, ते शरीर तर क्षणभंगूर आहे, असे जाणत असूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये का? आमचे जे हे सर्व पूज्य वडीलधारे आहेत, त्यांच्याकडे त्यांना मारण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांना पाहिले, हे काय आम्हाकडून लहानसहान पातक घडले आहे का? सांगा बरे। यदि अप्रतिकारम अशस्त्रम मा शस्त्र पाणयः धार्तराष्ट्रा रणे हन्युः तत्मे क्षेमतरम भवेत। जर शत्रूचा प्रतिकार न करणाऱ्या व शस्त्रत्याग करून बसलेल्या मला, ज्यांच्या हातात शस्त्रे आहेत, असे दुर्योधनादी धृतराष्ट्र पुत्र मारतील, तर ते मला अतिशय कल्याणकारक होईल। आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे, जे शस्त्र सांडूनी सहावे, बाण यांचे। तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही। ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू। तर आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे त्याग करून त्यांचे बाण सहन करणे हेच उत्तम होय। असे केल्याने जरी मरण प्राप्त झाले तरी ते चांगले, परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही। याप्रमाणे अर्जुनाने आपले सकळ कुळ अवलोकन करून म्हटले की यांना मारून राज्य मिळविणे म्हणजे केवळ नरक भोगणे होय। अर्जुन एवं उक्त्वा संख्ये सशरम चापम विसृज्य शोक संविघ्न मानसः रथोपस्थे उपविशत। इति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः। असे बोलून अर्जुन भर रणांगणात बाणांसह धनुष्य टाकून शोकाने मन अतिशय उद्विग्न झालेल्या अवस्थेत रथातून उतरला व खाली बसला। ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते। मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथवनिया। जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वथा होय उपहतू, का रवी राहुग्रस्तू प्रभाहीनो। ना तरी महासिद्धी संभ्रमे, जितला तापसू भ्रमे, मग आकळूनी कामे दिनू कीजे। तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेथ रहवरू त्यजिला तेणे। मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे एक राया वर्तले संजयो म्हणे। आता यावरी तो वैकुंठनाथू देखोनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू निरूपित। ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासो। इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां
प्रथमोध्याय. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, ऐक. त्या समरांगणात अर्जुन असे बोलला आणि मग अत्यंत उद्विग्न झाला व दुःखाने गहिवरून त्याने रथातून खाली उडी मारली. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो जसा सर्वथा निस्तेज होतो, किंवा राहूच्या योगाने सूर्याला ग्रहण लागल्यावर तो जसा प्रभाहीन होतो, अथवा आपल्याला अणिमादी सिद्धी प्राप्त झाल्या या मोहाने परवश झालेला तपस्वी भ्रम पावतो व त्या सिद्धींची इच्छा त्याचे अंतःकरण दीन करून सोडते, त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन आपल्या रथस्थानावरून खाली उतरला. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून दुःखाश्रू वाहत होते. संजय म्हणतो, राजा, आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व तो दुःखाने व्याकुळ झाला. आता यापुढे अर्जुनाला दुःख झालेले पाहून तो वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्याला कशा रीतीने तत्वज्ञानाचा उपदेश करतील ती पुढे येणारी कथा कौतुकाने ऐका, असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानदेव महाराज म्हणाले. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.